Hello student, welcome in today's video. In last video, we have seen the emphysema and pneumonia. We are already started the respiratory disorder, and in that respiratory disorders, there are many disorders like the pneumonia, emphysema, chronic bronchitis, that acute bronchitis and asthma. In last video, we have seen the emphysema and pneumonia. Today we are going to see the upper respiratory disorders, some that like the sinusitis or the rhinitis or the allergic rhinitis, then laryngitis and occupational respiratory disorders. One by one we have taken. Then first one is sinusitis. What is the sinuses? सायनसेस कशाला म्हणतो आपण? आता रेस्पिरेटरी सिस्टीम मधले सायनसेस कुठे आहेत? सायनसेस म्हणजे पोकळ जागा, कॅव्हिटीज ज्याला आपण म्हणतो. आपण बघूयात दॅट नोज किंवा एक्सटर्नल लेअर झाल्यानंतर नोज एरियामध्ये आतमध्ये सायनसेस आहेत, बट इन आवर फेशियल एरिया देर आर मेनी सायनसेस जस्ट बिहाइंड द फोरहेड्स, दॅट अराउंड द चिक्स, अराउंड द नेझल एरिया अँड द ऑर्बिट्स ऑफ आय. इथे आपल्या सगळीकडे सायनसेस आहेत. चिक एरियामध्ये, नाकाच्या बाजूच्या एरियामध्ये, किंवा आपण बघू डोक्याच्या या एरियामध्ये, देन ब्रेनच्या या एरियामध्ये. हे जे सगळे सायनसेस आहेत त्यांचं इन्फ्लामेशन, त्यांचं इन्फेक्शन कशामुळे? आता इथे कॉज दिलेला आहे आपल्याला, दॅट व्हायरसेस अँड बॅक्टेरियामुळे होणारं सायनसेसचं इन्फेक्शन. द सायनसेस, द वॅकंट स्पेसेस प्रेझेंट इन द respiratory area, present in the surface, that facial area around the nose, that is called as sinusitis. Sinusitis म्हणजे काय होतं? That inflammation of sinuses. And what are the sinuses? These are the blank spaces, vacant spaces in the facial area, around the facial bones, just like above the cheekbones, around the orbits, around the nose, then external internal layers, then behind the forehead, then बिसाइड्स द फोरहेड. ह्या एरियामध्ये ज्या सायनसेस आहेत त्यांचं इन्फ्लामेशन होणं म्हणजे काय? सायनुसायटिस आहे. अदर दॅन वी आर ऑलरेडी दॅट कॉल्ड ॲज ॲलर्जिक रायनिटिस. याला आपण ॲलर्जिक रायनिटिस पण म्हणू शकतो. दॅट दिस इन्फेक्शन ऑफ सायनसेस ऑर इन्फ्लामेशन ऑफ सायनसेस. आता ह्या सायनसेसचं इन्फ्लामेशन कसं होतं? You are knowing that when there is any infection due to the bacterial growth or due to the viral growth, due to the protozoal or fungal or protist growth, that area particularly secretes, that area of respiratory system particularly secretes the mucus secretion. And mucus secretion, for what purpose the mucus secretion is secreted? That mucus is secreted to trap the bacteria. बॅक्टेरियाला ट्रॅप करण्यासाठी आपल्या शरीरात चिकट द्रव तयार होतो आपल्या इंटरनल सेरोसापासून. आणि ह्या म्युकसचं काम काय की बॅक्टेरियाला ट्रॅप करणं. त्याच्यामध्ये मॅक्रोफेजेस तयार होतात WBCचे, त्याला किल करतात आणि आपल्या नाका किंवा तोंडावाटे किंवा एक्सक्रिटरी एरियाद्वारे ते काय होतात? बाहेर पडतात. तर व्हायरसेसमध्ये एक मेन व्हायरस येतो बघा, दॅट विच आर इन्फेक्टेड ऑन रेस्पिरेटरी सिस्टीम, दॅट इज द रायनो व्हायरस. तुम्ही आता जे इन्फेक्शन ऐकत असाल दॅट इज द कोरोना व्हायरस. देन अगेन वन ऑफ द व्हायरस, इट इज द ॲडिनो व्हायरस. दीज आर द थ्री मेन व्हायरसेस विच आर इन्फेक्टिंग द रेस्पिरेटरी सिस्टीम, that is the rhino, corona and the adenoviruses. And when there is an infection of rhinoviruses, it is called as rhinitis or allergic rhinitis. It is called as, आपण कॉमनली ज्याला कॉमन कोल्ड म्हणतो, सर्दी म्हणतो आपण त्याला. आता व्हायरल सर्दी आणि ॲलर्जिक सर्दी काय फरक आहे? जेव्हा वातावरणात आपण बघतो की या रायनो व्हायरसचं एक एन्व्हायरमेंटली जास्त प्रोडक्शन झालं आहे, त्यांच्या वाढीसाठी पोषक असं एन्व्हायरमेंट निर्माण झालं आहे आणि रायनो व्हायरस अटॅक करतो आहे आणि संसर्गजन्य परिस्थितीमुळे तो पसरलेला आहे, तर त्याला आपण काय म्हणू? व्हायरल रायनिटिस. बट when any patient, any person having the lower immunity and that getting infected by the rhinovirus, that time it is called as allergic rhinitis. आणि allergic rhinitis किंवा व्हायरल रायनिटिस म्हणजे संसर्गजन्य सर्दी, एकमेकांमुळे होणारी सर्दी, किंवा एखाद्याची इम्युनिटी कमी आहे त्यामुळे त्याला रायनोव्हायरसचं इन्फेक्शन होतं आहे त्याच्या लंग्सवर, त्याच्या नेझल एरियावर. तर हे दोन्ही रायनिटिस आहेत ते सायनुसिटिसमध्ये रिझल्ट करतात. म्हणजेच सायनसेसचं इन्फ्लामेशन होतं. सिम्पटम्स काय आहेत बघा सायनुसायटिसचे? दॅट सायनुसायटिस ऑर द सायनिसिटिस, दॅट इट इज इन्फ्लामेशन ऑफ सायनसेस. आपण त्याला सायनस असणं म्हणतो. सायनसचा त्रास आहे का? तर सायनसचं इन्फ्लामेशन किंवा इन्फेक्शन म्हणजे काय? तर दॅट फेशियल एरियामध्ये कंजेशन होतं, ब्लॉक होतो फेशियल एरिया. दॅट रिझल्ट इन टू पेन, दुखायला लागतात.
देन अनइझी फील होतं, अस्वस्थ वाटतं. फेशियल एरियामध्ये आपण म्हणू की देन इचिंग व्हायला लागते, खाजायला लागतो फेशियल एरिया. देन आपण एक इरिटेशन कॉज होतं, म्हणजे आतून कचकच करणं असं म्हणू की नाक, डोळे, डोळ्यातून पाणी वाहणं, डोळ्याच्या पापण्या, देन डोकं दुखणं, देन फेशियल एरियावर खाज सुटणं, रेडिश मार्क्स येणं, दॅट इज कॉल्ड ॲज द रॅशेस ऑन द फेस एरिया. तर हे सगळे सिम्टम्स आहेत कशाचे? सायनोसायटिसचे. देन अजून सिम्टम काय? म्युकस डिस्चार्ज. बघा, जर सायनोसायटिस झाला आहे, जर आपल्या फेशियल एरियामधल्या दॅट नेझल एरियामधल्या सगळ्या सायनसेस म्युकसनी भरलेल्या आहेत आणि तिथे इन्फ्लामेशन झालं आहे, तिथे एखाद्या बॅक्टेरिया किंवा व्हायरसेसचं इन्फेक्शन किंवा इन्फ्लामेशन झालं आहे, तर त्या बॅक्टेरियाला नष्ट करण्यासाठी, ट्रॅप करण्यासाठी, पकडण्यासाठी म्युकस तयार होतो. अँड देर इज अ म्युकस डिस्चार्ज फ्रॉम द नोज एरिया, फ्रॉम द माउथ एरिया, वाईल द ब्रश आवर टीथ, वाईल ब्रशिंग आवर टीथ. देर इज अ स्पुटम ज्याला आपण स्वाब म्हणू, किंवा थोडंसं म्युकस डिस्चार्ज होतं. हे कशामुळे होतं? सायनोसायटिसमुळे होतं. तर बघा, ट्रीटमेंट काय सायनोसायटिसवर? दॅट there is a antibiotic drug treatment if it is a bacterial or viral. बघा, एखाद्या व्यक्तीला सतत सायनोसायटिस किंवा ॲलर्जिक रायनायटिस किंवा सर्दी हा जर कॉमनली ॲलर्जिकली होत असेल, म्हणजेच त्या व्यक्तीची इम्युनिटी कमी आहे त्यामुळे होत असेल, तर बिल्डअप इम्युनिटी इट इज द ओनली ट्रीटमेंट. इम्युनिटी बिल्डअप करावी लागेल, शरीर स्ट्रॉंग करावं लागेल, जेणेकरून रायनो व्हायरस अटॅक करणार नाही. बट इफ इट इज अ व्हायरल, काही काळापुरतं मर्यादित आहे. लहान मुलांना सायनोसायटिस किंवा ॲलर्जिक रायनायटिस हे वर्षातून एक 8 ते 10 वेळा होणं शक्य आहे, पण मोठ्या व्यक्तींना तो एक 2 ते 3 वेळेस व्हायला पाहिजे असं नाही, बट त्याचं इन्फेक्शन सहज आहे की 2 ते 3 वेळेस होतं. देन अँटीबायोटिक ड्रग, जर हे कसं असेल की हे सगळे सिम्टम्स सायनोसायटिसचे असेल तर काय घ्यायला पाहिजे? अँटीबायोटिक ड्रग घ्यायला पाहिजे. डायरेक्ट आपल्याला कुठं ट्रीटमेंट करायला पाहिजे? द ड्रग शुड बी टेकन ऑन द ग्रोथ ऑफ व्हायरसेस अँड बॅक्टेरिया विच कॉजेस द सायनोसायटिस. ज्याच्यामुळे सायनोसायटिस होतं आहे, जस्ट लाईक द रायनो व्हायरस, त्याच व्हायरसवर, त्याच बॅक्टेरियावर काय केलं पाहिजे? ट्रीटमेंट केली पाहिजे. यूज अँटीबायोटिक मीन्स यूज सिंथेटिक केमिकल फ्रॉम द आउटर साईड ऑफ बॉडी इफ दे विल नॉट सिक्रेट इन आवर बॉडी नॅचरली. जर आपलं शरीर नॅचरली अँटीबॉडीज तयार करत नसेल तर आपल्याला बाहेरून सिंथेटिक अँटीबायोटिक घेणं काय गरजेचं आहे. देन यूज द अँटीबायोटिक ड्रग ट्रीटमेंट. अँड इफ डिकंजेशन म्हणजे नाक चोंदणं म्हणतो, ब्लॉक होणं म्हणतो, फेशियल एरिया आपले ब्लॉक होत आहेत, डोकं दुखतं आहे आपलं, चाळे दुखत आहेत, तर आपल्याला काय केलं पाहिजे? यूज वेपरायझर, यूज इन्हेलर्स, यूज स्प्रेज ड्युरिंग द सायनोसायटिस. आपल्याला जस्ट वेपरायझर म्हणजे वाफ घेणं आपण म्हणू, इन्हेलर्स म्हणजे स्प्रे किंवा लिक्विड्स नाकातून आत घेणं, म्हणजे आपल्या सायनसेसमधला म्युकस पातळ होईल आणि तो नाकाद्वारे किंवा तोंडाद्वारे किंवा आपण म्हणू इजेशनद्वारे, एक्सक्रिटरी वेस्टद्वारे, ॲनसद्वारे बाहेर पडेल, तेव्हा आणि तेव्हाच आपल्याला काय वाटतं? बरं वाटतं. म्हणजे जर सायनोसायटिसचे प्रखर सिम्टम्स दिसत असतील तर अँटीबायोटिक ट्रीटमेंट घ्यायलाच हवी, म्हणजे 3 ते 5 दिवसात तुम्हाला फरक पडेल. बट इफ डिकंजेशन ऑकर्स, म्हणजे जर नाक चोंदत असेल तर आपण म्हणू की ब्लॉकेज निर्माण होत असतील नाकामध्ये हवा आत घ्यायला, किंवा आपल्याला अनइझी होत असेल, तर दॅट टाईम यू आर युझिंग द वेपरायझर ऑर इन्हेलर्स. इफ डिकंजेशन ऑकर्स, जर श्वास घ्यायला त्रास होतो आहे किंवा व्यवस्थित वाटत नाही आहे, तर आपल्याला काय करायचं आहे? वेपरायझर यूज करायचे आहेत. म्हणजे गरम पाण्यात विक्स किंवा झेंडूबाम्यांची वाफ टाकून आपण घेऊ शकतो. कापूर आपण नॅचरली वापरू शकतो, किंवा निलगिरीचं तेल आपण वापरू शकतो. आपल्याला खूप सारे आयुर्वेदिक मेडिसिन्स पण याच्यावर काय करता येतील? वापरता येतील. बट इट इज द ट्रीटमेंट. प्रिव्हेन्शन काय? ज्यांना ॲलर्जिक रायनायटिस आहे त्यांच्यापासून दूर राहणं, मास्क यूज करणं, पल्युटंट एरियामध्ये जाताना स्वतःची काळजी घेणं, नाकाला बांधून जाणं. बट सगळ्यात मोठं प्रिव्हेन्शन काय? की बिल्डअप युअर इम्युनिटी विथ द प्रॉपर डाएट. प्रॉपर डाएटनी, प्रॉपर प्रोटीन इंटेकनी आपली इम्युनिटी काय केली पाहिजे? बिल्डअप केली पाहिजे. देन सेकंड डिसीज वन, दॅट इज द लॅरिंजिटिस. यू आर नोईंग द लॅरिंग्स विच इज कॉल्ड ॲज साऊंड बॉक्स. देन इट इज द इन्फ्लामेशन ऑफ वोकल कॉर्ड्स अँड लॅरिंग्स अल्सो. इथे एक गोष्ट अजून एक नमूद करावी लागेल की इन्फ्लामेशन ऑफ लॅरिंग्स अल्सो अँड वोकल कॉर्ड्स. लॅरिंग्समध्ये जे 2 पातळ फ्लॅप्स असतात, वोकल कॉर्ड्स ज्याला आपण म्हणू, ज्याच्या व्हायब्रेशननी साऊंड निर्मिती होते, आवाज निर्माण होतो, तर लॅरिंग्सचं इन्फेक्शन किंवा
वोकल कॉर्डचं इन्फ्लामेशन त्याला आपण काय म्हणू, लॅरिंजिटिस म्हणू. अँड सेम इट इज ऑल्सो कॉज्ड बाय द व्हायरसेस अँड बॅक्टेरिया. हे पण कशाने होतं, व्हायरसेस आणि बॅक्टेरियानीच होतं. प्रॉपर हायजीन नाही मेंटेन केली तर व्हायरसेस, आता तुम्ही बघा व्हायरसेस इट इज अँड डेड मटेरियल, इफ इट इज एंटर्ड इन बॉडी इट बिकम लाईव्ह. पण याला फक्त एक सेल वॉल आहे आणि आतमध्ये काय आहे, DNA आहे. तो DNA आपल्या शरीरात एंटर करून त्याचं रिप्रोडक्शन करतो आणि त्याचे मेंबर्स आपल्या शरीरात वाढवतो. बट व्हायरसेस इट इज अन नॉन लिव्हिंग मटेरियल वेन इट इज आउटसाईड द बॉडी. बट बॅक्टेरियाला आपण अँटीबायोटिकने ट्रीट करू शकतो. तर व्हायरसेस किंवा बॅक्टेरियाचं इन्फ्लामेशन झालं तर आपल्याला लॅरिंजिटिस होऊ शकतो, ज्याला आपण थोडक्यात असं म्हणतो आवाज बसणं किंवा साऊंड बॉक्सचं इन्फ्लामेशन. सिम्पटम्स काय असतील बघा, दॅट सोअर थ्रोट, आवाज सोअर होणं म्हणजे आपला घसा बसणं. हॉर्सनेस ऑफ व्हॉइस, आवाज घोगरा येणं, मोठा येणं, रफ येणं, त्याची फ्रिक्वेन्सी एनलार्ज होणं. देन म्युकस डिस्चार्ज होणं. देर इज अ फॉर्मेशन ऑफ अ स्टिकी सेमी सॉलिड फ्लुइड आपण म्हणू. देन thickened fluid that is called as a sputum or the mucus discharge from the larynx, from the throat area. Then you are knowing that in throat area there are WBC containers which is called as a lymph node. lymph node जेव्हा enlarge होतात तेव्हा आपण त्यांना tonsils म्हणतो. and that tonsils it is responsible for the secretion of a mucus and the internal linings of the food and windpipe also secrete the mucus. mucus तयार व्हायला लागतो कशासाठी, हे जे व्हायरसेस आहेत, बॅक्टेरिया आहेत, त्यांचं इन्फ्लामेशन वाढल्यानंतर त्यांना ट्रॅप करायचं, कैद करायचं त्या म्युकसमध्ये आणि बाहेर काढायचं. नाही तर ते लंग्सपर्यंत इन्फ्लामेशन करण्यासाठी आत एंटर्ड होतील. देन कफ, खोकला येतो. आता सतत म्युकस डिस्चार्ज राहिले लॅरिंग्स एरियामध्ये देन किंवा व्हॉइस कॉर्ड एरियामध्ये, तर तिथल्या मसल्स काय होतात, टफ होतात, फायब्रस होतात, त्यांची इलास्टिसिटी लूज होते आणि आपण तिथलं म्युकस बाहेर काढण्यासाठी काय व्हायला लागतं, ड्युरिंग द एक्सपायरेशन, फोर्सफुल एक्सपायरेशन इट इज कॉल्ड ॲज कफ, कफ निर्माण होतं. देन हेड एक, दोन्ही कंडिशनमध्ये म्हणजे सायनोसायटिस असेल आणि लॅरिंजिटिस असेल, खूप जर म्युकसचं डिस्चार्ज झालं तर स्पेशली सायनोसायटिसमध्ये काय होतं, हेडेक, डोकं दुखायला लागतं. आणि डोकं दुखणं म्हणजेच सायनसेस ज्या आहेत फोरहेडच्या मागच्या तिथं म्युकस डिस्चार्ज झाल्यामुळे ब्लॉक होणं, आपल्याला व्यवस्थित ऑक्सिजन पुरवठा न होणं ब्रेनला. आणि आपण लगेच विक्स किंवा झेंडूबाम अप्लाय केलं त्याच्यावर की काय होतं, तो सायनसेसमध्ये साचलेला म्युकस पातळ होतो, नाकाद्वारे आणि घशाद्वारे तो बाहेर पडतो आणि बरं वाटायला लागतं पेशंटला. ठीक आहे. देन हाऊ इट इज ट्रीटेड, कसं ट्रीट केलं गेलं पाहिजे लॅरिंजिटिसला. सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट की जेव्हा कधी लॅरिंगचं इन्फेक्शन होईल, इन्फ्लामेशन होईल, तर यूज द माइल्ड हॉट वॉटर. तुम्हाला एक थोडंसं ल्यूक वॉर्म वॉटर म्हणजे कोमट पाणी वापरायचं, त्याच्यामध्ये मीठ घालायचं म्हणजे ते कोमटच राहील. आणि त्याच्या काय करायच्यात, गार्गलिंग विथ द ल्यूक वॉर्म वॉटर. यूज द माउथ वॉशेस, यूज द पर्टिक्युलरली बीटाडीन इन युअर डेली ब्रशिंग युअर टीथ. वाईल डेली ब्रशिंग युअर टीथ यूज द बीटाडीन वेन देर इज अ पिरियड ऑफ इन्फेक्शन जस्ट लाईक द रेनी सीझन ऑर द विंटर सीझन. देन तुम्ही जेव्हा काही थंड खाताय किंवा ऑइली खाताय त्यानंतर तुम्ही गार्गलिंग करू शकता ल्यूक वॉर्म वॉटरनी. हे प्रिव्हेन्शन आहे थोडंसं. ट्रीटमेंट काय केली गेली पाहिजे, इफ बॅक्टेरियल, जर ही इन्फेक्शन बॅक्टेरियल व्हायरल असेल, टेक अँटीबायोटिक. अँटीबायोटिक घ्या म्हणजे असे केमिकल ड्रग्स किंवा औषधं घ्या जे त्या पर्टिक्युलर व्हायरसेस आणि बॅक्टेरियाची ग्रोथ काय करतील, संपवतील. देन व्हॉइस मेडिसिन्स घ्या, आवाज सॉफ्ट करणारे मेडिसिन्स घ्या, जसं काही आयुर्वेदिक मेडिसिन्स आहेत. आपण हळदीचं पाणी घेऊ किंवा अद्रक ओव्याचा काढा घेऊ किंवा काळी मिरी याचा काढा घेऊ, तर हे व्हॉइस मेडिसिन्स आपण काय केले पाहिजेत, घेतले पाहिजेत. देन व्हॉइस रेस्ट, व्हॉइस रेस्ट दिले. जर लॅरिंगचं इन्फेक्शन झालं तर शरीराला रेस्ट देण्याची गरज नाही आहे, बट प्लीज रेस्ट ऑन युअर व्हॉइस. म्हणजे तुम्ही जोरात बोलत असेल ते कमी करा. जर तुम्ही ट्युटर असाल, शिकवत असाल, गायक असाल, नेते असाल, तुम्हाला नेहमी भाषण द्यायची गरज आहे, पण यापैकी काही नसाल तर रोजचं बोलण्याचं अमाऊंट काय करा, कमी करा. देन अवॉइड पोल्युटंट्स ऑर अवॉइड इरिटंट्स. म्हणजे अशा गोष्टीच्या संपर्कात येणं टाळा ज्यामुळे इन्फेक्शन होतं आहे. बुरशीची फॅक्टरी आहे एखादी, बाहेर धुळीत जाणं टाळता येत असेल तर ते टाळायचं आहे. ही काय ट्रीटमेंट आहे. बट लॅरिंजिटिस होऊ नये म्हणून नेहमी थंड, नेहमी ऑइली खाणं काय करावं, टाळावं. बाहेरचं खाणं टाळावं अँड प्रॉपर आपल्या लॅरिंग्सला काय करावी, रेस्ट द्यावी. देन नेक्स्ट डिसीज दॅट इज द ऑक्युपेशनल रेस्पिरेटरी डिसऑर्डर द ऑर ऑक्युपेशनल लंग डिसीजेस.
ऑक्युपेशन म्हणजे काय होतं. दैनंदिनीसाठी आपल्याला पैसा मिळवण्यासाठी किंवा जीवन भाग घालवण्यासाठी आपल्याला जे काही काम करावं लागतं त्याला आपण ऑक्युपेशन म्हणतो. देन एव्हरीवन हॅविंग इट्स ओन प्रॉपर ऑक्युपेशन. तर कुठल्याही पर्सनला त्याच्या जॉबमुळे जर एखादा रोग होत असेल, पर्टिक्युलरली तुम्ही बघत असाल कोळशाच्या खाणीत काम करणारी लोकं असतील, सिलिकॉनच्या खाणीत काम करणारी लोकं असतील, किंवा जिथे मार्बल्स किंवा फरशी ग्रेट केली जाते किंवा जिथं बनवली जाते, जिथं डिझाईन केली जाते तिथं काम करणारी लोकं असतील. जस्ट याच्यात 2 डिसऑर्डर्स येतात, सिलिकॉसिस अँड अस्बेस्टॉसिस. आणि कशामुळे होतो हा, म्हणजे पर्टिक्युलर एखाद्याला पैसा कमवण्यासाठी काम करावंच लागेल, पण तिथं लाँग टर्म एक्सपोजर झाल्यामुळे, जसं आपण बघतो की पेट्रोल पंपावर काम करणारे मजूर असतील त्यांचं लाँग टर्म एक्सपोजर होतं लीडची. पेट्रोल खोलवर एरियामधून एक्स्ट्रॅक्ट करावं लागतं आणि त्याच्यामध्ये हेवी मेटल्स येतात जस्ट लाईक द लीड टीन. आणि नेहमी हँडग्लोव्ज नाही वापरले, मास्क नाही वापरला तर लीडचं एक्सपोजर होऊ शकतं. इट कॅन बी रिझल्ट इन टू कॅन्सर ऑल्सो. तसं आहे की लाँग टर्म एक्सपोजर ऑफ द पार्टिकल्स लाईक सिलिका, अस्बेस्टॉस ड्युरिंग द ऑक्युपेशन. काम करताना सिलिका किंवा अस्बेस्टॉस यांच्या संपर्कात येणं, यांच्या संपर्कात खूप काळ राहणं, त्यामुळं सिलिकॉसिस किंवा अस्बेस्टॉसिस यासारखे कामामुळे होणारे आजार होऊ शकतात. देन सिम्पटम्स काय असतील या डिसऑर्डर्सचे किंवा डिसिजेसचे. बघा, अगेन इफ इट इज इन्फेक्टेड और इन्फ्लामेटेड ओव्हर द लंग, दॅट इन्फ्लामेशन ऑफ लंग टेक्स प्लेस. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते की लंग्सचे जे अल्व्हिओलार सॅक्स आहेत, ब्रॉन्कीज आहेत, ब्रॉन्क्युल्स आहेत, ब्रॉन्कस आहे, ट्रकिया आहे, याच्या सगळ्या वॉल इलास्टिक असतात. दे इलास्टिक इन नेचर अँड दे कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स प्रॉपरली ऑन देअर ओन रिस्पॉन्सिबिलिटी. ते स्वतःहून कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होतात. देअरफोर वी कॅन मॅनेज द व्हॉल्यूम, थोरॅसिक व्हॉल्यूम ऑफ लंग. वी कॅन मॅनेज द प्रेशर इनसाइड द लंग अँड आउटसाइड द लंग. आणि हे इन्फ्लामेशन लंगचं जर झालं तर आपण म्हणू डायफ्रॅगम डोम शेप्ड होतो हवा बाहेर सोडताना, डायफ्रॅगम फ्लॅट होतो हवा आत घेताना, रिब्स आणि इंटरकोस्टल्स मसल्स आउटवर्ड इनवर्डला मूव्ह होतात. पण जर लंग्सचं इन्फ्लामेशन झालं असं सिलिका आणि अस्बेस्टॉसिसच्या संपर्कात येण्यामुळे तर लंगमध्ये फायब्रॉसिस होतो. व्हॉट इज मिनिंग ऑफ फायब्रॉसिस? इट इज द प्रोलिफरेशन ऑफ फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यू इन लंग. प्रोलिफरेशन म्हणजे उगवणं, नव्याने निर्माण होणं. काय नव्याने निर्माण होत आहेत? फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यू, द टिश्यू विच इज टफ इन नेचर. आणि जर एखादा इलास्टिक भाग, कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स होणाऱ्या भागामध्ये जर फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यू निर्माण होत असतील आपल्या अल्व्हिओलार सॅक्स आणि लंग्सच्या लोअर एरियामध्ये, दे कांट कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स प्रॉपरली. दे कांट टेक एअर विच इज रिच इन ऑक्सिजन अँड दे कांट एक्सपेल एअर विच इज रिच इन कार्बन डायऑक्साईड. आपले लंग हवा बाहेर टाकू शकणार नाहीत आणि ऑक्सिजन आत घेऊ शकणार नाहीत. म्हणजे कार्बन डायऑक्साईड शरीरातच राहील आणि ऑक्सिजन शरीरात येऊ शकणार नाही. का तर लंग्स कसे होतील? नेचरमध्ये रिजिड होतील, फायब्रस होतील, कठीण होतील. म्हणून त्यांचं ओलसर आणि इलास्टिक असणं गरजेचं आहे. तर फायब्रॉसिस होऊ शकतो कशामुळे? एक लाँग टर्म एक्सपोजरमुळे. कशाच्या? जॉबमुळे होणाऱ्या, त्यांच्या कामामुळे होणाऱ्या. कोळशाच्या खाणीत काम करणारी, भुशाच्या ठिकाणी काम करणारी, लाकडाच्या इंडस्ट्रीजमध्ये, देन आपण म्हणू सुतार लोक आहेत जे फर्निचर मेकिंगचं काम करतात, तर त्यामुळे हे फायब्रॉसिस होऊ शकतं. लंग कॅन अंडरगोज द डेव्हलपमेंट ऑफ फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यू इन पर्टिक्युलरली अल्व्हिओलार सॅक्स एरिया. देन हाऊ इट इज ट्रीटेड. आता प्रिव्हेन्शन काय केलं पाहिजे? जॉब टाळता येईल का? नाही, काम करावंच लागतं जीवन जगण्यासाठी. पण काय करता येईल? तर ट्रीटमेंट पेक्षा प्रिकॉशन याच्यामध्ये जास्त आहेत. ते इथं काय करता येईल बघा, दॅट रेग्युलर हेल्थ चेकअप. एक टाईम बाय टाईम 3 महिन्यानंतर किंवा 6 महिन्यानंतर वर्षातून एक 3 ते 4 वेळा हेल्थ चेकअप केलं गेलं पाहिजे. देन यूज मास्क अँड गिअर्स अँड प्रॉपर क्लोथिंग ड्युरिंग ऑक्युपेशन. काम करताना दिवसभर तोंडाला मास्क वापरणं, चेहऱ्यावर फेस शिल्ड वापरणं किंवा पर्टिक्युलर त्या कुठल्याही ऑक्युपेशनसाठी लागणारं प्रॉपर क्लोथिंग वापरणं आहे की नाही. जसं ते इलेक्ट्रिसिटीचं काम करणारे माणसं त्यांच्या याच्यावर मास्क, एक हेल्मेटसारखं मास्क वगैरे वापरतात, तसं यूज मास्क अँड गिअर अँड प्रॉपर क्लोथिंग ड्युरिंग युअर ऑक्युपेशन ऑर वर्क. देन अवॉइड लाँग टर्म एक्सपोजर टू द पोल्युटंट्स. खूप वेळा ज्या गोष्टीमुळे इरिटेशन होत आहे, कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड किंवा कोळशाच्या खाणीत काम करणाऱ्या लोकांना त्यामुळे त्रास होत असेल तर त्या ड्युरेशन, कामाचं ड्युरेशन कमी केलेलं पाहिजे. आणि एक खूप सोपी गोष्ट आहे दॅट, जसं आपण सुट्टी घेणं म्हणतो, लिव्ज असतात प्रत्येकाला, तसं आपण म्हणू की काम करणाऱ्या माणसांना त्या पर्टिक्युलर ऑक्युपेशन किंवा जॉबमधून एक शॉर्ट इंटरवल घेतली पाहिजे.
म्हणजे एक प्रॉपर काही दिवसांनी सुट्टी घेतली पाहिजे. टेक हॉलिडेज ऑन अ नॉट अ लॉंग इंटरवल, ऑन अ शॉर्ट इंटरवल. महिन्यातून एखादी, 15 दिवसातून एखादी अशी सुट्टी घेतली पाहिजे त्या पेशंटनी ज्यांना हे ऑक्युपेशनल डिसऑर्डर्स आहेत. आता याच्यावर परमनंट ट्रीटमेंट नाही होऊ शकत, बट प्रिकॉशन्स याच्यामध्ये खूप मेजर आहेत. दॅट टुडे वी आर सीन द 3 डिसीजेस, दॅट इज द सायनोसायटिस, लॅरिंजिटिस, that inflammation of lungs, inflammation of larynx, inflammation of vocal cords, inflammation of the sinuses around the nasal area, and they are related to the upper respiratory tract. Then occupational respiratory diseases like the silicosis and asbestosis, पर्टिक्युलर त्या सिलिकामुळे किंवा अस्बेस्टॉसमुळे होणारे डिसीजेस आहेत, त्यांच्यामध्ये खूप काळ संपर्कात राहण्यामुळे हे डिसीजेस हा त्यांचा महत्त्वाचा कॉज आहे. आता सायनोसायटिस आणि लॅरिंजिटिस तरी व्हायरसेस आणि बॅक्टेरियामुळे होतो, त्यामुळे तिथं अँटीबायोटिक वापरता येतील. बट सिलिकॉसिस आणि अस्बेस्टॉसिस टाळण्यासाठी आपल्याला मास्क आणि प्रॉपर क्लॉथिंगची गरज आहे किंवा रेग्युलर हेल्थ चेकअपची गरज आहे. देन त्या जॉबमधून एक रेग्युलर शॉर्ट इंटरवलसाठी सुट्टी घेणं गरजेची आहे. हे काही प्रिकॉशनरी मेजर्स त्या ट्रीटमेंटमध्येच ॲड होतात. दीज आर द एक ब्रीफ इंट्रोडक्शन अबाउट द रेस्पिरेटरी डिसऑर्डर्स अँड हिअर द रेस्पिरेटरी डिसऑर्डर्स आर ओव्हर. एक महत्त्वाची गोष्ट आहे ज्याला आपण ॲपनिया म्हणतो, म्हणजे युपनिया म्हणजे नॉर्मल ब्रिथिंग. दॅट हायपरपनिया, हायपोपनिया, अनयुपनिया, these are the apnea, they are the abnormal breathing. ब्रिथिंगचा रेट वाढणं, कमी होणं, श्वास व्यवस्थित घेऊ नाही शकणं, याला डिप्सनिया म्हणतो आपण. तसं युपनिया म्हणजे व्यवस्थित श्वास घेणं, रेग्युलर नॉर्मल श्वास घेणं. डिप्सनिया म्हणजे ॲबनॉर्मल, श्वासांचा रेट ॲबनॉर्मल होणं, श्वास घेण्याचं मेकॅनिझम ॲबनॉर्मल होणं. तर ह्या खूप काही डिसीजेस आहेत ज्या आपल्याला रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये आढळतात, बघायला मिळतात. अँड दे कॅन बी ट्रीटेड बाय प्रॉपर अँटीबायोटिक ट्रीटमेंट अँड दे कॅन बी ट्रीटेड बाय द प्रॉपर प्रिव्हेन्शन मेजर्स ऑर द प्रिकॉशनरी मेजर्स. काही काळजी घेतली तर आपण त्यांना टाळू शकतो आणि झाले तरी आपल्याला काही मेडिसिनल अँटीबायोटिक ट्रीटमेंट करता येतील. For today's video, this is enough. Please student, revise these all diseases by making a table. By tabular arrangement, you can revise this all disorders very easily and make a chart on a drawing sheet and please paste on your window. जिथं तुम्ही अभ्यास करताय त्या वॉलवर, तक्कीवर तुम्ही हे पेस्ट करू शकता आणि तिथं तुम्ही वारंवार हे बघून काय करू शकता, रिवाइज करू शकता. थँक्यू स्टुडंट फॉर टुडेज व्हिडिओ. थँक्स अगेन.